पिंपरी चिंचवड शहर की सांगवी पुलिस ने 100 से ज्यादा चोरी के मामलों में शामिल एक चोर को गिरफ्तार किया है। इस अपराधी का नाम जयंत गोवर्धन है और पुलिस ने उसके पास से 25 तोला सोने के आभूषण जब्त किए हैं। जयंत गोवर्धन सांगवी, भोसरी और दापोड़ी पुलिस थानों की सीमा में चोरी की वारदातों को अंजाम दे रहा था। पुलिस पिछले कुछ दिनों से उसकी तलाश कर रही थी और आखिरकार उसे गिरफ्तार करने में कामयाब रही। जयंत गोवर्धन की गिरफ्तारी के साथ ही पुलिस ने सांगवी पुलिस थाने की सीमा में चोरी के 6 मामलों का खुलासा किया है। इससे पहले जयंत गोवर्धन पर 44 और 53 सहित कुल 97 चोरी के मामले दर्ज थे और इन 6 नए मामलों के साथ अब उसके खिलाफ कुल 103 मामले दर्ज हो गए हैं। इससे पिंपरी चिंचवड इलाके में हो रहे चोरी की घटनाओं पर लगाम लगने की संभावना है। सांगवी पुलिस ने बताया कि 6 अपराधों का खुलासा हुआ है। ये कार्यवाही पुलिस आयुक्त विनय कुमार चौबे, अपराध पुलिस उपायुक्त शिवाजी पवार, उपायुक्त संदीप अटोले, सहायक पुलिस आयुक्त विशाल हीरे, सहायक पुलिस आयुक्त सचिन हीरे के मार्गदर्शन में वरिष्ठ पुलिस निरीक्षक जितेंद्र कोहली के नेतृत्व वाली टीम ने की है। सांगवी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मागील काही दिवसांमध्ये जो घरफोडीचा प्रादुर्भाव झाला होता, त्या अनुषंगाने आमचे सीपी सरांनी एक स्पेशल टीम बनवायला सांगितली होती आणि घरफोडीचे जे गुन्हे आहेत ते डिटेक्ट करण्यासाठी आदेश दिले होते। त्या अनुषंगाने सिनियर पीआय कोळी साहेब आणि त्यांच्या अधीनस्थ जे आमचे एपीआय कलगुटके आणि पीएसआय ताकभाते आणि संपूर्ण डीबी टीम मागच्या जवळपास 1.5-2 महिन्यापासून ह्या आरोपीच्या मागे होती आणि विविध ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज आणि कॉल रेकॉर्ड यांचा ॲनालिसिस करून जवळपास 1 महिनाभर काम केल्यानंतर आमच्या हाताशी जयवंत उर्फ जयड्या गोवर्धन गायकवाड हा एक रेकॉर्डवरचा आरोपी हाताशी लागलेला आहे आणि मागच्या काही दिवसाच्या तपासानंतर त्यांनी एकूण सांगवी पोलीस हद्दीमध्ये 4 गुन्हे केल्याचं डिटेक्ट झाले। त्याचप्रमाणे आमच्या भोसरी आणि दापोडी पोलीस स्टेशन यांची इथला पण एक गुन्हा, असे एकूण 6 गुन्हे या आरोपीकडनं या वर्षाचे घरफोडीचे उघड झालेले आहेत। सदर गुन्ह्यामधल्या गेलेल्या एकूण जवळपास 25 तोळे म्हणजे जवळपास आजच्या बाजार रेटनुसार 25 लाखाची किंमत असलेला सोन्याचा मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे। सदर आरोपीबद्दल अधिक माहिती घेतली असता त्याच्याजवळ पुणे शहर आणि आजूबाजूच्या परिसरात जवळपास 105 गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे। त्यापैकी 44 गुन्ह्यांची आम्ही यादी जोडलेली आहे प्रेस नोटमध्ये आणि उरलेल्या गुन्ह्यांची डिटेल माहिती घेण्याचं काम चालू आहे। एकंदरीत हा आरोपी हा हॅबिच्युअल आहे। जेलमधून सुटल्यावरती पुन्हा घरफोडीचे गुन्हे करण्याची प्रवृत्ती आहे त्याची। या दृष्टीने आम्ही आता नियोजन करून तो जास्तीत जास्त दिवस कारागृहात कसा राहील या दृष्टीने प्रयत्न करणार आहोत। एक गुप्त घर शोधून रेकी करून हे करत होता, पण आतापर्यंत तपासात त्याचा कुठलाही साक्षीदार निष्पन्न झालेला नाही। ह्या गुन्ह्यात घरफोड्या अचानक आणि एकट्याने करत होता असं निष्पन्न झालं। कसं आहे की हा जो आहे हा रेकॉर्डवरचा आरोप आहे। जवळपास तुम्ही बघितलं तर मागच्या 10 वर्षापासून त्याच्यावरती गुन्हे आहेत आणि सराईत असल्यामुळे त्याचा सराईतपणा चांगला आहे आणि त्याच पद्धतीने प्लॅनिंग न करता देखील जाता जाता घर लोकेट करणं आणि विदिन एक 15 ते 20 मिनिटाच्या पिरियडमध्ये आपला कार्यभार उरकून बाहेर पडणं अशा प्रवृत्ती आहे। तरी पण त्याच्या मागे काही गँग आहेत का या दृष्टीने आमचा तपास चालू आहे। तेच आवाहन करेल की बऱ्याच वेळेस कॅज्युअलनेस जो असतो आमच्या ज्या घरफोड्याचे स्पॉट जे आम्ही व्हिजिट करतो त्याच्यामध्ये लॅचचा वापर न करणं किंवा बाहेर जाताना व्यवस्थित कोणाला तरी लक्ष न ठेवणं। एखादी गॅलरीतली लाईट जरी तुम्ही जर 3-4 दिवस प्रवासात जात असाल, एखादी लाईट जरी चालू ठेवली तरी तुम्ही फोकसमध्ये येत नाही, घरात कोणीतरी असल्याचंही होतं। त्याचप्रमाणे शाळेत मुलांना घ्यायला वगैरे जेव्हा महिला बाहेर पडतात त्यावेळेस ते निष्काळजीपणे लॅच न लावता बऱ्याच वेळ गेलेले दिसून आले। तर नागरिकांनी थोडी सुरक्षेच्या दृष्टीने काळजी घेतली आणि सीसीटीव्हीचा वापर केला तर हे प्रमाण निश्चितच कमी होईल। नवरात्रची आम्ही परवा मीटिंग घेतली, त्यामध्ये जास्त महिलांची संख्या जास्त होती। त्यामध्ये मी सांगितलं की मी स्वतःचे दागिने सुरक्षित ठेवले पाहिजे, कष्टाने कमवलेलं असतं आणि त्यांच्या ॲक्टिव्हिटीमुळे ही बऱ्यापैकी थोडंसं वाढत आहे, त्यात आमचं डेडिकेशन पण होत आहे। पण ते महिलांनी स्वतःची जर काळजी घेतली किंवा स्कार्फ वगैरे जर व्यवस्थित तिथं लावला तर ते दागिने वाचू शकतात किंवा जास्त दागिने वापरले नाही पाहिजे। एकटं जाताना किंवा काही बरोबर कोणी असेल तर हरकत नाही, पण एकटं जाताना जास्त दागिने वगैरे वापरले नाही पाहिजे। ब्युरो रिपोर्ट, V-SRS न्यूज, पुणे, महाराष्ट्र।